नमस्कार मित्रांनो, मी हर्षद सर. तुम्ही पाहत असाल टायगर अकॅडमीचे हे मुलं तर रनिंग करून आता सेट मारण्यासाठी उभा आहेत. हा तर आज आपला नवीन सेट कसा आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. तर बघा कसा सेट मारायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आत्ता चालू आहे वॉर्मअप. वॉर्मअप कसा करायचा हे जंपिंग करून आपण वॉर्मअप शिकवत असतो. मुलं आहेत, मुली आहेत, हे बघा जंपिंग कशी चालू आहे. अशा जंपिंग सर्व मुलं हे जंपिंग मारून झाल्यानंतर आता फ्रंट जंप अशा पुलं मारतात. तुम्ही पाहत असताल असा अनेक व्हिडिओ आपण दाखवत असतो मुलांना, जेणेकरून मुलाच्या ॲक्टिव्हिटी वाढण्यासाठी. हे जंप करून हा सेट मारायचा चालू आहे. पुढं फ्रंट बॅक लेग हे तुम्ही पाहत असताल. टू टचअप, जेणेकरून दोन्ही अंगठ्याला आपल्या दोन्ही हाताने टच केलं जातं. हे बघा कसं टच करायचं काम चालू आहे मुलांचं. आता तर पाहत असताल तुम्ही सर्व मुलं सेट मारायसाठी आपल्या सेट धावत आहेत. बघा आता सेट झालं, मुलं झाल्यानंतर आता मुली धावतात. बघा तुम्ही पाहत असाल या मुली आता पळत चालल्या सगळ्या. आता जेणेकरून सेट मारायचा, आता कसा मारायचा तुम्हाला डेमो दाखवतो. हे बघा आता असा सेट मारून डेमो असतो. हे पूर्ण पाय ह्या सेट प्रत्येक टायरवरून फिरला पाहिजेत. आता मी मारून दाखवला, आता मुलं मारणार. बघा ही आहे सेट मारायचा कसा. हे बघा तुम्ही पाहत असताल मुलं कसे सेट मारतात. नवीन मुलं आहेत पण चांगल्या पद्धतीने मारतात. एक पडलं बदक्यास खाली. आता ही परत ह्याला म्हणतात सिंगल लेगने एकाच पाय फिरला जातो. तर आता हा एक परकून टायर पण खाली पडतो आहे. हे बघा असं एक सिंगल झालं तर हे आहे फोल्ड पाय रोटेशन ह्याला म्हणतात. तुम्ही पाहत असाल फोल्ड पाय झाल्यानंतर याला बटक किक असे अनेक सेट एका सेटमध्ये येतात. फोल्ड पाय बटक किक झाल्यानंतर जंपिंग चालू आहे. हे जंप झालं आता बघा तुम्ही पाहत असाल की ह्याला म्हणतात सी स्टेप 1 2 3. परत सिंगल पाय लेग जंप, डबल पाय लेग. आता हे बघा फोल्ड पाय रोटेशन तुम्हाला लांबून मागत असतात. हा जवळून दाखवतो तुम्हाला मी. तर तुम्ही पाहत असताल हा अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण सेट मारत होतो. हे तुम्ही मुलं बघा, नवीन मुलं आहेत, थोडे जंपिंग करण्यात चुकत आहेत. तर बघा आता मी कसं तुम्हाला सेट मारून दाखवतो. ह्याला म्हणतात जंप लंजेस. हे आपण सेट मारलं एकदम उत्कृष्ट पद्धतीने. जंप लंजेस आपण मारल्यानंतर आपल्या पायामध्ये ताकद येते. ताकद आल्यानंतर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने 1600 मीटर 100 मीटर सेट मारू शकतो. 100 मीटर 1600 मीटर टायमिंग चांगला कमी देऊ शकतो. हा सेट सगळ्यांनी मारावा माझी इच्छा आहे. कारण माझ्या अनुभवामधून मी तुम्हाला सांगतो की ह्या सेटने 100% पायाची ताकद वाढली जाते. थाईज अँकल कॅप्स ह्याची ताकद वाढते. तुम्ही पाहता असा कसा मारला मी. असं मुलं आता हे झाल्यानंतर मुलं आता पुशअप मारतात. सगळा सेट मारून झाल्यानंतर मुलांनी परत पुशअप स्कॉट मारायचे असतात. त्यातल्या आता पुशअप मारते सर्व मुलं. तुम्ही पाहत असताल हे कसं मारायचं चालू आहे पुशअप सर्व मुलांचं. हे झालं पुशअप मारून. पोरांनी स्कॉट पण मारायला पाहिजे, जेणेकरून थाईजमध्ये ताकद येईल. ह्यासाठी आपण स्कॉट पण मारायला पाहिजेत. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहत असताल स्कॉट मारणं, पुशअप मारणं, सेट लावणं तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ तुम्ही सांगायचा. आता तर बघा आता सर्व मुलांनी आता सेट संपला सगळा आणि मुलांनी आता निघाले आपल्या अकॅडमीच्या धावेने. आता बघा प्रत्येकाने आपल्याला सेट नेऊन ठेवायचा, प्रत्येकाने आपल्याला सेट जागेने लावायचा. मुलांनी टायर उचलले तर मुलींनी कोण उचलायची. तुम्ही